Hello, this is the My Artifact episode number 818. आजची तारीख आहे 2 जून 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11 वाजले आणि हा आपला ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. ज्यापासून खापरखेडा सोडला आहे त्याच्यानंतर जस्ट फील हो येत आहे. सो जेव्हापासून मी खापरखेडा आणि जॉब सोडला आहे त्याच्यानंतर मला आज असं फील होऊन राहिलं आहे की आज मी वडिलांवर एक प्रकारे बोझा झालो आहे असं फील होऊन राहिलं आहे. या वाय तू काय केलं आहे असं? वेल मी फर्स्ट ऑफ ऑल जॉब सोडली आहे आणि कसं आहे की स्वतःचं फ्युचर बिकम बेटर बनवण्यासाठी कधी दुसऱ्यांना थोडासा त्रास द्यावा लागते, स्पेशली अशा लोकांना जे लोक तुमच्याजवळ खूप जास्त क्लोजली असतात, जस्ट लाईक युअर पॅरेंट्स, राईट? मला कधीही वाटत नव्हतं की आपल्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी आपण आपल्या वडिलांवर कधी पण अशा प्रकारे संकट वगैरे येऊ देऊ. नो. कारण डेस्टिनी मला अचीव करायची आहे. मला या साऱ्या गोष्टी अचीव करायच्या आहे कारण मला ते पाहिजे आणि मी डिझर्विंग पण करतो आहे. बट यासाठी जो लागणारा खर्च आहे किंवा यासाठी लागणारे जे मेहनत आहे, ताकद आहे, हे सगळं माझं असलं पाहिजे. जे काही याच्यासाठी दर्द आहे की जे एकदम खूप एक दर्द राहते ना, मेहनत केल्यानंतर एक दर्द, म्हणजे त्याला मराठी शब्द नाही कोण राहिला राव, ते पण मीच सहन केलं पाहिजे, ना की कोणी. म्हणजे माझ्या डेस्टिनीसाठी कोणी माझं दर्द सहन करेल, आणि स्पेशली असे लोक ज्या लोकांनी मला इथपर्यंत आणलं आहे, जस्ट लाईक पॅरेंट्स, तर मी असं बिलकुल सहनच करू शकत नाही. असं वाटते का राव भोकात गेली डेस्टिनी, पहिले साला आई वडिलांना सांभाळा राव. म्हणजे असं नाही वाटलं पाहिजे का आपल्यामुळे आई वडिलांना त्रास होत आहे. या चांगला शब्द आठवला, त्रास. सो काय आहे की आता तिथे जॉब करत होतो मी खापरखेड्याला, आणि खापरखेड्यानंतर आज असा पहिला दिवस वाटून राहिला आहे की वडिलांना असं फील होऊन राहिलं आहे की त्यांच्या बोलण्यावरून असं हे होत आहे की भाऊ तू का करत आहे, या व्हॉट इज इट, तू तुझ्या लाईफमध्ये का करत आहे. वेल आपण आपल्या जॉबची तर गरज आहे आणि आपण पुरेपूर प्रयत्न करून राहिलो आहे. ट्रेनिंग वगैरे 4-4, 5-5 घंटे प्रॅक्टिस, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटमध्ये पण काम करत आहे. खूप साऱ्या कंपनीमध्ये रेझ्युमे पण टाकलेला आहे. एक बंदा आहे जो महिंद्रामध्ये आहे, तिथे रिक्रुटमेंट वगैरे असतेच, तर त्यांना पण मी तिथे पण रेझ्युमे टाकला आहे. आणि ज्या पद्धतीने तो बोलून राहिला आहे, तो एक सागर प्रजापती, तो बंदा आहे जो महिंद्रामध्ये लागला आहे, त्याने ज्या पद्धतीने तो म्हणून राहिला की भाऊ तू येऊन जा, जागा नेहमी खाली आहे वगैरे वगैरे. सो आय जस्ट फील की मला लवकरात लवकर ती जॉब भेटली पाहिजे, बट इतक्यात पेशन्स नाही होऊन राहिला आहे राव. या म्हणजे कसं आहे की लवकरात लवकर आपण आपली जॉब गेन केली पाहिजे. म्हणजे आईवडिलांच्या नजरेत आपण कसं एक प्रकारे सेल्फ डिपेंडंट, म्हणजे स्वतःवर अवलंबून असलेला
बंदा तयार झालो पाहिजे. कारण भाऊ, कारण इथूनच आपलं एक प्रकारे कसं आहे की नेक्स्ट लेवल होणार. नागपूर, देन पुणे, देन फिल्म स्कूल, देन लॉट्स ऑफ थिंग्स. या खूप साऱ्या गोष्टी वगैरे होईल. मी आता सगळं काही रिव्हील नाही करत. ॲक्च्युली मी ऑलरेडी खूप काही गोष्टी रिव्हील केल्या पण. सो या, तर मला काय म्हणायचं होतं की हां, काय वेळ, टाईम हा एक सर्वात मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे कोणत्या गोष्टीला, म्हणजे कोणाच्या मनामध्ये जागा निर्माण करण्यासाठी. टाईम, व्हॉट इज टाईम? या आता काय आहे की एक बंदा खूप वर्षानंतर भेटतो, जस्ट लाईक एक फ्रेंड आहे जो, मानून घे श्रेयस ढोणे, जस्ट कम हिअर राईट नाऊ. सो तू कसा खुश होऊन जाशील. व्हाय? कारण तो बंदा माझ्या सोबत 10वीत वगैरे होता आणि आम्ही सोबत होतो. आणि and we just enjoying a lots of stuff. जेव्हा आम्ही 10वीत वगैरे होतो तेव्हा. सो काय आहे की या साऱ्या गोष्टी 10वीत झाल्या आहे आणि श्रेयस ढोणे करीब 8 वर्षानंतर तो माझ्यासमोर आला आहे. सो लॉट्स ऑफ थिंग्स कॅन बी हॅपन. खूप साऱ्या गोष्टी माझ्यासोबत झाल्या, खूप साऱ्या गोष्टी त्याच्यासोबत पण झाल्या. बॅक इन स्कूल डेज आम्ही खूप साऱ्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर करावं. हीच काइंड ऑफ लाईक अ रिअली बेस्ट बडी ऑफ माइंड. बट आता कसं एक प्रकारे दुरावा तयार झाला. फेसबुकवर नेहमी ऑनलाईन असते, व्हॉट्सअपवर नेहमी ऑनलाईन असते, बट युजली बोलू शकत नाही. व्हाय? कारण आय डोंट नो, एक वेगळंच रिलेशन तयार होते सोशल मीडियावरून बोललं तर. एक पर्सनली भेटलं, सो इट जस्ट लाईक अ बी फ्रेंड. And whatever we have to talk, it just depend on you. So टाईम काय मॅटर करते राव लोकांच्या मनामध्ये जागा तयार करण्यासाठी. आता कोणत्या गोष्टीला जर कमी टाईम देत असेल ना, तर त्या गोष्टीसाठी तुमची व्हॅल्यू खूप जास्त वाढेल. मानून घे एक मुलगा आहे जो त्याच्या पॅरेंट्सला करीब 6 महिन्यातून एकदा भेटतो. तो बंदा पुण्याला जॉब करत आहे आणि 6 महिन्यातून एकदा वगैरे भेटतो. सो त्या पॅरेंट्सचं रिॲक्शन काय राहील? सो पॅरेंट्स बिकम रिअली हॅपी. मुलगा जॉब आहे, पुण्यात आहे आणि सेल्फ डिपेंडंट आहे. सो एक प्रकारे आईवडिलांच्या नजरेत इज्जत वाढेल. बॅक इन 1 year बिफोर, म्हणजे हार्डली जेव्हा मी खापरखेड्यामध्ये काम करत होतो तेव्हा मी युजली घरी येत नव्हतो. काफी रेअर, म्हणजे महिन्यातून 1-2 वेळा आलं तर आलं, 1 वेळा बस. पण तेव्हा माझ्यासोबत खूप चांगले ट्रीट करत होते. माझे पॅरेंट्स वगैरे खूप चांगले ट्रीट करत होते. बट आताही असं नाही का एकदम खूप वाईट ट्रीट करते, ऑफकोर्स नॉट. बट असं फील होऊन राहिलं की त्यांनी एक प्रकारे होप पण नाही सोडली पाहिजे. आणि मी एवढं सारं मेहनत करत आहे ते कोणासाठी करत आहे? स्वतःसाठी तर ऑफकोर्स स्वतःसाठीच करत आहे, बट एक प्रकारे त्यांच्यासाठी पण करत आहे का, असं त्यांना फील नाही झालं पाहिजे का हा बंदा एक प्रकारे कामातून गेला बा. राईट. सो whatever I have to say, I just say everything in this artifact episode. युजली आपण आर्टिफॅक्ट एपिसोड व्हिडिओमध्ये नाही करून राहिलो आहे, बट का त्यासाठी एक प्रकारे मोमेंट नाही बनून राहिला, टाईम नाही भेटून राहिला आणि लॉट्स ऑफ थिंग्स डझंट इवन रिअली केअर अबाउट इट. सो थोडंसं एक प्रकारे मी पॉज दिला आहे. म्हणजे कसं, जोपर्यंत आपल्याला थोडंसं प्रायव्हसी भेटणार नाही तेव्हाच आपण ते व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करू शकतो. ऑडिओमध्ये मी ऑलरेडी खूप काही एक्सप्लेन केलं याच्याबद्दल. सो
I don't have to speak lots of things. सो आज काय झालं, आज काय नाही, आज सकाळी उठलो, इंटरसिटीने गेलो, क्लासेस केले, त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी घरी आलो, थोडंसं मित्रांसोबत हँगआउट केला आणि देन घरीच होतो. कोणता पिक्चर नाही, काही नाही. आता आईवडिलांचा का नेहमीचा झगडा, त्याच्यामध्ये असं काहीतरी आलं वगैरे आणि त्याच्यानंतर मी असा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला. डोंट वरी, डोंट इवन माइंड, इट जस्ट वॉट एव्हर इट हॅपन्स, इट हॅपन्स. या, सो देर इज इट. This is the My Artifact episode number 818. Right now we are at Khaparkheda, Maharashtra, Wardha, Maharashtra. Thank you.